जय मुक्ताई नगरात युवा सेनेने वाल्मिक कराडांचा पुतळा जाळला। संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी त्यांच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मिक कराडांचा पुतळा जाळण्यात आला। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे, तसेच प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यासाठी युवा सेना शिंदे गट मुक्ताईनगरच्या वतीने प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथे निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळण्यात आला। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुका प्रमुख जितेंद्र मुरे, युवा सेना उप तालुका प्रमुख मितेश पाटील, शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन कुमार जैन, चांगदेव सरपंच निखिल बोदडे, सुभाष माळी, अक्षय चौधरी, दीपक कोडी, निमखेडी सरपंच तायडे, संचालक वाघ, विजय पाटील, मंगल घोगरे, प्रकाश गोसावी, अतुल पाटील, नरेंद्र गावंडे, विशाल नारखेडे, दीपक खेवलकर, अजय तडेले, वैभव पाटील, संतोष माळी, आकाश शाबदरे, कृष्णा पाटील, संतोष माळी, अर्जुन भोई, स्वप्नील श्रीखंडे, दिगंबर चव्हाण आदींसह युवा सेना शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असले नीच प्रकार होता कामा नये। वाल्मिक कराड सारख्या या नरधमाने इतका क्रूर त्याचे जे साथीदार आणि त्यांनी सर्वांनी मिळून क्रूरतेचे कळसच गाठलेले आहे। अशा जर राजकारण हे खालच्या पातळीवर चाललं आहे, खोटे गुन्हे दाखल करणे, त्याच्यानंतर या अशा प्रकारे चांगले व्यक्ती जे आदर्श पुरस्कार यांना सरपंच मिळालेला होता, अशा संजय देशमुखांना अशा रीतीने संपवलं गेलं। असं जर झालं तर राजकारणामध्ये चांगले लोक येणार नाही। मोदीजी म्हणतात की 50% महिलांना आपल्याला आता सहभाग द्यायचा आहे। जर असं जर होत गेलं तर महिला कसं काय राजकारणामध्ये येतील? तर हे असले जे मनोवृत्तीचे लोक आहे यांना याच्या जे साथीदार आहे आणि यांना सर्वांना भर चौकामध्ये आणून त्यांना गोळ्या झाडल्या पाहिजे आणि त्यांना ठार केले पाहिजे। असं जर केलं तरच हे मनोवृत्तीचे लोक थांबतील। आमची सर्वांची मागणी आहे का यांना भर चौकामध्ये गोळ्या झाडा। फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडांना फाशी द्या। आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ताकद कुणाची? शिवसेनेची। आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आली, त्यामागे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांनी जो अमानुष पद्धतीने जो छळ केला आणि त्यांना मारून टाकले, अशी नीच प्रवृत्तीचा आम्ही युवा सेनेमार्फत मुक्ताईनगर तालुक्यामार्फत आम्ही निषेध करतोय। आणि येणाऱ्या काळात अशी वृत्ती तयार झाली नाही पाहिजे, त्यासाठी वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, यासाठी आमची सर्व युवा सैनिकांची मागणी आहे। आज युवा सेनेमार्फत हे आपलं आंदोलन करण्यात आहे। पूर्ण महाराष्ट्रभरात आपले कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार वाल्मिक कराड व त्यांचे जे साथीदार आहे त्यांनी जे क्रूर पद्धतीने त्यांना संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, त्या हत्येचा निषेध म्हणून आम्ही सगळे युवा सैनिक व शिवसैनिक यांनी सगळ्यांनी आंदोलन करण्यात आलेलं आहे।